भगवान 1008 श्री आदिनाथ तीर्थंकर बृहन्मूर्तीचा 65वा महामस्तकाभिषेक महोत्सव अक्षय तृतीया दिवशी 19 तारखेला होणार आहे. परंपरेप्रमाणे कोल्हापूर शहरातील महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठ येथे या पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मठाकडून देण्यात येणारा आदर्श दाम्पत्य पुरस्कार धर्मानुरागी प्रकाश आवाडे या दाम्पत्याला देण्यात येणार आहे. 19 एप्रिलला सकाळी 6 वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या सोहळ्याला जैन बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महास्वामीजींनी केले आहे. जैन शास्त्रामध्ये अक्षय तृतीयाला खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व दिले गेलेलं आहे. कारण याच अक्षय तृतीयेच्या दिवशी जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांनी त्यांचा उपवास सोडलेला होता आणि त्यांचा आहार ईश्वरसाच्या माध्यमातून झाला होता प्रथमतः. तर या दिवशी जैन श्रावक श्राविका आदिनाथ भगवंतांचा उसाच्या रसानं अभिषेक वगैरे करत असतात. आणि आपल्या ह्या प्राचीन अशा 2000 वर्षापूर्वीचं हे लक्ष्मीसेन जैन मठ आहे. आणि ह्या मठामध्ये सुद्धा 1960 साली ह्या मूर्तीची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी महामस्तकाभिषेक संपन्न केला जातो. याही वर्षी 19 एप्रिल 2026 रोजी हा महामस्तकाभिषेक पार पडणार आहे. आणि ह्या महामस्तकाभिषेकासाठी परमपूज्य आचार्य चंद्रप्रभा सागर मुनी महाराज व परमपूज्य आचार्य सकलकीर्ती मुनी महाराज यांचं सान्निध्य आपल्याला लाभणार आहे. आणि सकाळची नित्यनेमानं दररोजची पंचामृताभिषेक, भगवंतांचा पंचामृताभिषेक, देवीचा पंचामृताभिषेक, त्याच्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये आमचा पट्टाभिषेकचा कार्यक्रम आणि महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी दिला जाणारा मानाचा असा आदर्श दाम्पत्य पुरस्कार तो ह्या वर्षी आपले माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आपण देण्याचं निश्चित केलेलं आहे. त्यांना ह्या वर्षी आपण आदर्श दाम्पत्य पुरस्काराने सन्मानित करतो आहोत. त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेमध्ये 5च्या दरम्यान आपला महामस्तकाभिषेक पूर्णपणे संपन्न होईल. आणि ह्या महामस्तकाभिषेकचं वैशिष्ट्य म्हणजे की दररोजची जी आपली पंचामृतचा अभिषेक असतो त्याच्याही पेक्षा वेगळं जवळजवळ 18 ते 20 द्रव्यांनी आपण भगवंतांचा अभिषेक करत असतो. त्यामध्ये उसाचा रस, आंब्याचा रस, दुधाचा रस, तूप, दही, त्याच्याबरोबर रक्तचंदन, श्वेतचंदन, कषाय चूर्ण, कल्कचूर्ण आणि पूर्ण सुगंधित कलश, पुष्पवृष्टी असे अनेक जवळजवळ 18 ते 20 द्रव्यांनी भगवंतांचा महामस्तकाभिषेक हा पार पडणार आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारत देश आणि भारताबाहेरील लोकही ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. ह्याही वेळेला अमेरिकेहून, कलकत्ताहून, चेन्नईहून, त्याचबरोबर दिल्लीहून इथूनही लोक ह्या पूजेमध्ये सहभागी झालेले आहेत. दरवर्षी जवळजवळ 4-5 हजार लोक ह्या मठामध्ये जमून हा महामस्तकाभिषेक संपन्न करत असतात. ह्याही वेळेला आपण सर्वांनी ह्या पूजेला उपस्थित होऊन सर्वांनी धर्मलाभ करून घ्यावा. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. ओम नमः. बेपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.